अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. 20 मार्च स्वामी प्रकट दिन. काहीही झाले तरी ही एक सेवा नक्की करा. संकट, आजारपण, बाधा, दुःख, दारिद्र्य, अडचणी दूर होतील व स्वामी महाराज कायम प्रसन्न राहतील. स्वामी महाराजांचा प्रकट दिन म्हटलं की सर्व स्वामी भक्तांचा दिवाळीप्रमाणे हा दिवस असतो. सर्व स्वामी भक्त स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाची आतुरतेने वाट पाहतात. या दिवशी आपण आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्याचा दिवस आहे. स्वामी महाराजांची आपण कोणतीही सेवा करतो, या सेवेचे फळ या दिवशी आपल्याला नक्की मिळतं. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कोणतीही सेवा करणं शक्य नसेल तर फक्त वेळ काढून 10 मिनटं ही सेवा करा. स्वामी तुमच्या प्रत्येक इच्छा, मोठ्यात मोठ्या इच्छा स्वामी पूर्ण करतील. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच अडचणी, समस्या आहेत. या दूर करण्यासाठी बरेच प्रयत्न करता, पण काही केल्याने प्रयत्न करूनही अडचणी, समस्या, दुःख दूर होत नाही. यासाठी तुम्हाला स्वामी महाराजांची अगदी 10 मिनटं वेळ काढून ही सेवा करायची आहे. तर ही सेवा कशी करायची आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी महाराज ब्रह्मांड नायक आहेत. अशक्य ही शक्य करतील स्वामी. देणारे स्वामीच आहे. जीवनाचं कल्याण करणारेही स्वामी आहेत. या दिवशी आपल्या मालकांचा दिवस आहे, ब्रह्मांड नायकांचा दिवस आहे. तर आपण आपल्या स्वामींना नक्की प्रसन्न करून घ्यायचं आहे. तुमच्याही जीवनामध्ये, आयुष्यामध्ये वाईट काळ सुरू आहे. संकट, अडचणी, दुःख, दारिद्र्य, आजारपण पाठ सोडत नाही. तर या दिवशी स्वामींना नक्की प्रसन्न करून घ्या. फक्त 10 मिनटं वेळ काढायचा आहे. तुम्ही दररोज धावपळीचं जीवन जगत आहात. कष्ट, मेहनत करूनही लक्ष्मी माता घरामध्ये टिकत नाही, प्रगती होत नाही. मुलांबाळांची प्रगती होत नाही. पती पत्नीमध्ये वाद आहेत. घरामध्ये सुख, शांती काहीही वाटत नाही. तर या दिवशी आपण स्वामींना नक्की प्रसन्न करून घ्या व आपल्या ज्या काही अडचणी, समस्या, दुःख, बाधा आहेत हे सर्व दूर करणारे स्वामीच आहेत. तसे 10 मिनटं वेळ काढून ही सेवा अवश्य करा. ही सेवा तुम्हाला प्रकट दिनादिवशी करायची आहे. आतापर्यंत स्वामी सेवा करायची आहे. भरपूर प्रयत्न करता, पण स्वामी महाराजांची सेवा घडत नाही. काहीही कारण होतं किंवा काही असे कामे येतात, त्यामध्ये स्वामी सेवा राहून जाते. तर ही सेवा करायला विसरू नका. ही सेवा कशी करायची आहे? स्वामी महाराजांना सेवेमध्ये कोणताही मोठेपणा केलेला आवडत नाही. स्वामी महाराजांची कोणतीही छोटी सेवा करा. अगदी तुमच्या इच्छेने कोणतीही सेवा केल्याने स्वामी नक्की या सेवेचा स्वीकार करतात. स्वामी महाराजांच्या प्रकट दिनादिवशी तुम्ही स्वच्छ अंघोळ करायची आहे. तसेच या दिवशी तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचेही पारायण करू शकता. गुरुचरित्र पारायण करू शकता. श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचेही तुम्ही पारायण करू शकता. तारक मंत्राचे अनुष्ठान करू शकता. स्वामी महाराजांचे नामस्मरणही तुम्ही संकल्पयुक्त करू शकता. तुमच्या काही इच्छा आहेत, अडचणी आहेत, या पूर्ण व्हाव्या, दूर व्हाव्या व आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी तुम्ही स्वामींना या दिवशी प्रसन्न करून घेऊ शकता. हा दिवस पुन्हा येत नाही. स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. सर्व स्वामी भक्त या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहतात. तर हा दिवस तुम्ही चुकावू नका. या दिवशी छोटी मोठी जमेल ती सेवा करा, पण सेवा अवश्य करा. आपल्या जीवनामध्ये कधी कोणत्या संकट, अडचणी येणार आहेत हे आपल्याला माहिती नाही, पण स्वामी आपल्यासोबत असतील, स्वामी आपले रक्षण करत असतील तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही अडचणी, समस्या येत नाहीत. ही सेवा तुम्हाला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनादिवशी फक्त 10 मिनटं वेळ काढून करा. त्यानंतर तुम्ही कामे करू शकता, कामावरती जाऊ शकता. सकाळी 10 मिनटं वेळ प्रत्येक व्यक्तीकडे आहे स्वामी महाराजांसाठी. या दिवशी केंद्रात जाणं शक्य असेल तर केंद्रामध्ये नक्की जायचं आहे. स्वामी महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो, पण हा दिवस नक्की स्वामी प्रसन्न होतात. या दिवशी स्वामींची सेवा करायला विसरू नका.
तुम्हाला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनादिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठून तुम्हाला स्वच्छ अंघोळ करायची आहे, उंबरठा लेपन करायचं आहे. स्वामी महाराजांच्या आवडीचा नैवेद्य घरामध्ये बनवू शकता. स्वामी महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य खूप आवडतो. तो नैवेद्य तुम्ही अवश्य घरामध्ये बनवू शकता. काही कारणाने शक्य नसेल तर तुम्ही बेसन लाडूही बनवू शकता. तेही शक्य नसेल दूध, साखरही स्वामींना नैवेद्य ठेवू शकता. स्वामी महाराजांचा फोटो असेल स्वच्छ पुसून घ्या. मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करायचा आहे. पाणी, दूध, दही, मध, तूप, साखर हे सर्व तुम्हाला वस्तू घेऊन स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे. स्वामींना पिवळी फुले व्हायची आहेत, गंध लावायचा आहे. तुपाचा दिवा या दिवशी अवश्य घरामध्ये लावा. स्वामी महाराजांच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे. स्वामी महाराजांना शांत बसायचं आहे. 10 मिनटं फक्त स्वामी महाराजांसाठी द्यायचे आहेत. तर हे 10 मिनटं आपण कोणतेही निगेटिव्ह विचार करायचे नाहीत. आपल्याला हे कामे आहेत, ते कामे आहेत, डोक्यामध्ये वाईट विचार आहेत, असे कोणत्याही गोष्टी निगेटिव्ह मनामध्ये येऊ द्यायच्या नाहीत. हे 10 मिनटं फक्त स्वामी आणि तुम्हीच आहात. शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर शांत बसा. साक्षात स्वामी महाराज तुमच्या समोर आहेत. तुम्ही स्वामींशी बोलत आहात हे असं तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे. स्वामी महाराजांकडे पाहत राहायचं आहे. थोडा वेळ तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करता येत असेल तर अवश्य करा. नसेल करता येत तर 1 माळ श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करा. आपलं मन शुद्ध होण्यासाठी, आपला आत्मा शुद्ध होण्यासाठी तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. तारक मंत्रही तुम्ही या वेळेमध्ये बोलू शकता. तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र पठण करायचं असेल तर तुम्ही अवश्य करायचं आहे. शक्य असल्यास नक्की करावे. शक्य नसेल तर 1 वेळेसही करू शकता. मनामध्ये न करता तारक मंत्र हे तुम्ही फक्त तुम्हाला ऐकायला येत आहे एवढ्या आवाजामध्ये तरी पठण नक्की करायचं आहे. तसे तुम्ही साईडला पाणी ठेवू शकता. हे पाणी तुम्ही थोड्या वेळामध्ये स्वामी महाराजांची सेवा झाली की तुम्ही थोडं थोडं घरामध्ये शिंपडायचं आहे. लहान मुलं आहेत, पती आहेत, घरामध्ये कुटुंबामध्ये प्रत्येकाला तुम्ही हे पाणी पिण्यासाठी द्यायचं आहे. या दिवशी आपण कोणतीही सेवा करतो त्या सेवेचे फळ नक्की मिळते. स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे. या दिवशी तुम्ही हे तीर्थ म्हणून सर्वांना द्या. हे तीर्थ कुठेही टाकून देऊ नका. तुम्हाला हवं आहे, लागणार आहे एवढंच तुम्ही ते तीर्थ बनवा. हे तीर्थ स्वामी महाराजांचं कुठेही अशा ठिकाणी टाकू नये. एवढीही सेवा केली तरीही खूप उच्च कोटी सेवा आहे. या दिवशी ही सेवा अवश्य करा. केंद्रामध्ये जाता येत असेल तर अवश्य जायचं आहे. स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. स्वामी महाराजांच्या सेवेचे फळ प्राप्त करून घ्यायचं आहे. फक्त हा दिवस पुन्हा येत नाही. स्वामी महाराजांचा प्रकट दिन म्हणजे सर्व स्वामी भक्त या दिवसाची खूप वाट पाहत असतात. तर हा दिवस चुकवू नका. स्वामी महाराजांची सेवा करायला. तुमच्याही जीवनामध्ये काही अडचणी, समस्या आहेत, स्वामी सर्व दूर करतील व तुमच्या प्रत्येक स्वप्न, इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतील. स्वामी महाराज जोही भक्त स्वामींवर विश्वास ठेवून सेवा करतो त्या भक्ताचे स्वामी नेहमी कल्याण करतात. त्या भक्तावर नेहमी कृपा ठेवतात. त्या भक्ताच्या कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीचे रक्षण करतात. कोणतेही आजारपण, संकट, दुःख, दारिद्र्य तुमच्यापर्यंत येत नाही. ही सेवा करा. शक्य असल्यास स्वामी महाराजांची तुमच्या मनाने तुम्ही कोणतीही सेवा करा, पण नामस्मरणही सुरू ठेवा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.